यवतमाळ येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 335 कोटी रुपयाच्या विकास कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले। यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासावर भर दिला। केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसे प्रयत्न करीत आहेत यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली। या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून। यवतमाळ येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकूण 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि अनेक नवीन उपक्रमांचा शुभारंभ झालाय। यावेळी त्यांच्यासोबत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस हे म्हणाले की आदिवासी समाजाच्या जीवनात येत्या 3 वर्षात मोठे बदल होतील। केंद्र सरकारने आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। महाराष्ट्रातील घरकुल, रस्ते, वीज, पाणी आणि रोजगार यांसारख्या सुविधांकरिता अनेक योजना राबविल्या जात आहेत। या कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपयांच्या कामांचे, बांधकाम विभागाच्या 67 कोटी रुपयांच्या कामांचे तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांसह इतर 151 कोटी रुपयांच्या कामांचे आणि इतर विभागांच्या 59 कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन झालेत। या व्यतिरिक्त मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्सलन्स, ई-मित्र चॅटबॉट, मिशन उभारी आणि समग्र डॅशबोर्ड यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आलाय। ई-मित्र चॅटबॉटमुळे नागरिकांना 34 सरकारी योजनांची माहिती फक्त 2 क्लिकवर मिळणार आहे, तर मिशन उभारी ॲप आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी उपयुक्त ठरेल। मुख्यमंत्री म्हणालेत की धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आणि आदी कर्मयोगी अभियान यांसारख्या योजनांमधनं 366 गावांचा विकास केला जात आहे। यासोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचा लाभ जिल्ह्यातील 2,94,000 शेतकऱ्यांना मिळत आहे। त्यांनी आश्वासन दिले आहे की पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच दिली जाईल आणि जिल्ह्याच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही। हा होता यवतमाळमधील विकास कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांनी आदिवासी समाजाच्या विकास कामावर विशेष भर देत पुढील 3 वर्षात त्यांच्या जीवनात मोठा बदल घडविण्याचे आश्वासन दिले। 335 कोटी रुपयाच्या या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असे दिसते।